विरोधी पक्षाची गळचेपी करायची आणि मग हळूच काय सांगायचं तू ये ना देतो 10 कोटी. प्रशासन हात वरती करत नाही तर काय करू? त्या महिलेचा जीव तरी वाचला असता. हे ना कुठल्या प्राणांची किंमतच नाही. असं आहे की ठाण्यामध्ये या पद्धतीने म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचा ताफा जातो. आता त्या ताफ्यात त्यांना जी सिक्युरिटी आहे त्या ताफ्यामध्ये ॲम्ब्युलन्स कंपल्सरी. खरं तर त्यांनी आतापर्यंत एक ॲम्ब्युलन्स घेऊन ठेवायला पाहिजे होते. 40-40, 50-50 गाड्या असतात त्यांच्या. एक ॲम्ब्युलन्स घेऊन ठेवली असती तर ती अंबरनाथला जी ॲम्ब्युलन्स लागणार होती ती तिथेच थांबली असती. त्या महिलेचा जीव तरी वाचला असता. हे ना कुठल्या प्राणांची किंमतच नाही. यांच्यामुळे जो ट्रॅफिक जॅम होतो त्या ट्रॅफिक जॅममुळे आतापर्यंत 18-19 जण मेले. एक समाजाबद्दलची आपुलकीची भावना. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ती नाहीच, सत्तेची मगरुरीच दिसते. यांच्या गाड्या टर्न मारतात त्या टर्न वरती 10-10, 15-15 मिनिटं ट्रॅफिक जाम होतं. तुम्ही त्याचा कॉन्वॉय बघा आणि कॉन्वॉय मधल्या फक्त गाड्या मोठ्या एवढ्या गाड्या. अर्थात महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये आपले लोकपाल 7 कोटीची मर्सिडीज. तर लोकपाल बिल आणलं कशासाठी? तर भ्रष्टाचारांना गाडण्यासाठी. ते 7 कोटीच्या मर्सिडीज BMW घेऊन ठेवणार. आपण आता म्हणजे नीतिमत्ता नावाची गोष्टच राहिलेली नाही राजकारणाला. विषय कसा काढायचा आता? एक महिला मेली काय फरक पडला? पण एकीकडे प्रशासन देखील हात वरती करते. प्रशासन हात वरती करत नाही तर काय करू? त्यांचे हात खिशात घालून ठेवले ना बांधून ठेवलेत आतमध्ये. इतकं नपुंसक आणि इतकं लखवा मारलेलं प्रशासन मी माझ्या राजकीय जीवनामध्ये बघितलेलंच नाही. आयुक्त असो नाही तर कोणी असो काहीही करू शकत नाही. विरोधकांना घाबरवण्याशिवाय महाराष्ट्रात काही होऊ शकत नाही. आज सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना दिवाळीची भेट म्हणून 5 कोटी रुपये दिले. विरोधी पक्षाचे आमदार नाहीत का? लोकांनी निवडून दिलेले नाहीत का? लोकांनी नाही निवडून दिले तर ठीक आहे, तुमचे आमदार द्या 5 कोटी. महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या टॅक्सेशन मधनं आलेल्या पैशात तर तुम्ही पैसे देता ना. सरकार काय छापत नाही ना. जर 5 कोटी दिले तर 3 कोटी रुपये विरोधी पक्षाच्याही आमदारांना देतो असं सांगण्याची धारिष्ट आपल्या मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे. पण मुद्दामून विरोधी पक्षाची गळचेपी करायची आणि मग हळूच काय सांगायचं तू ये ना देतो 10 कोटी. पण विरोधकांची आमदारांना संधी देत आहेत. आणि थोडं निवडणूक आहे त्यामुळं कुठेतरी अशा प्रकारचे ते ठीक आहे, ते काही करा. माझं म्हणणं की समान वाटप नाही झालं तर अशाने काय आमदार फुटणार पण नाहीयेत आणि जनता तुम्हाला विचारणारही नाही. ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार चालू आहे, ज्या पद्धतीचा कारभार चालू आहे, ओल्या दुष्काळामध्ये जी काय तुमची मौजमजा चालू आहे, इथे शेतकरी मरतोय, पाण्याखाली डुबलाय, तो सरकारला कुठे जाणतोय? पण विरोधकांच्या आमदारांना अन्याय केला जातो असं वाटतं. 100% अन्याय करतात. आम्ही विकास करायचा नाही आमच्या मतदारसंघामध्ये? काय करताय, काय तुम्हाला एक्झॅक्ट काय करायचंय? कोण म्हणेल? बघा, काँग्रेस हायकमांड आहे. काँग्रेसचे अजून निर्णय व्हायचे आहेत. कोणी बोलेल, काही बोलेल, ह्याच्यावरती प्रतिक्रिया देण्यासाठी मी तरी बांधील नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.